नमस्कार, अलकाज किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. चला तर मग आज आपण पाहणार आहोत कणकेचे वडे. त्यासाठी लागणारं साहित्य, इथे मी लाल मिरच्या घेतलेल्या आहेत. लाल झालेल्या हिरव्या मिरच्या होत्या, त्याच लाल झाल्या त्या घेतलेल्या आहेत. इथे लसूण पाकळ्या घेतलेले आहेत 5 ते 6. इथे अद्रकचे तुकडे घेतलेले आहेत 2 छोटे छोटे. इथे कोथिंबीर बारीक कट करून घ्यायची. कांदा छोटासा घेतलेला आहे, बारीक कट करून घ्यायचा, जास्ती मोठा घ्यायचा नाही. इथे मी धणे घेतलेले आहेत, ते धणे भाजून घेतलेले आहेत. 1.5 चमचा मी इथे धणे घेतलेले आहेत आणि 1 चमचा इथे जिरे घेतलेले आहेत. आता प्रथम आपण इथे मी धणे व जिरे बारीक करून घेते. जास्ती पावडर पण करायची नाही, बरड अशी याची पावडर करून घ्यायची. जास्ती धणे मी भाजून घेतलेले आहेत. धणे जरा जास्ती घ्यायचे म्हणजे आपले कणकेचे वडे टेस्टला छान येतात. इथे मी लसूण पाकळ्या घेतलेल्या ते टाकून घेऊ. अद्रक घेतलेले ते टाकून घेऊ आणि मिरच्या ह्याची सर्व आपण भरड करून घेऊया. थोडंसं मीठ टाकायचं म्हणजे आपल्या मिरच्या व्यवस्थित बारीक होतात. तर मी याच्यामध्ये थोडीशी मीठ टाकून घेते. तर हे आपण बारीक करून घेऊ. इथे मी अर्धी वाटी चण्याची डाळ होती भिजायला घातली. ती आता ही छोटी वाटी 1 वाटी एवढी भिजून तयार झालेली आहे. 2 ते 3 तास आपण भिजायला घातली की छान भिजते डाळ. आता याचं आपण बारीक पेस्ट करून घेऊ. तर हे आपण मिरचीचं वाटण तयार केलेलं आहे ते आपण काढून घेऊया. धणे जिरे सर्व एकत्रच केल्यामुळे छान असं वाटण तयार होतं. आता याच्यामध्येच आपण मिक्सरच्या भांड्यात डाळ बरड अशी बारीक करून घेऊ. आता ही चण्याची डाळ आपण बरड अशी बारीक करून घेऊ मिक्सरच्या भांड्यात. खूप मस्त असे हे कणकेचे वडे होत लागतात. आपण चण्याचं पीठ न वापरता आपण जी गव्हाची चपाती आपण बनवतो त्याच गव्हाच्या पिठाचे कणकेचे आपण वडे बनवणार आहोत. तर याची बरड आपण काढून घेऊया. अशा प्रकारे मी त्यात डाळीचे बरड अशी काढून घेतली. जास्त पण पीठ करायचं नाही, थोडी थोडी अर्धवट कच्ची अशी राहू द्यायची डाळ. आता आपण हे डाळही यात काढून घेऊया. थोडीशी डाळ राहिली तरी चालते, थोडी भरड अशी करून घ्यायची. आता याच्यामध्ये आपण गव्हाचं पीठ घेतलेलं मी इथे ते टाकून घेऊया. त्याच्यानंतर आपण इथे कोथिंबीर टाकून घेऊया, बारीक कट करून घेतलेली. कांदा बारीक कट करून घ्यायचा एकदम अशा प्रकारे तो टाकून घेऊया. ह्याच्यामध्ये चवीनुसार थोडंसं नमक टाकून घ्यायचं. आपण मिरची वाटण करताना नमक टाकलेलं आहे, त्यामुळे जपून मीठ वापरायचं. त्याच्यामध्ये आपण हळद टाकून घेऊ. इथे मी 1 चमचा छोटा हळद टाकून घेते. तर हे सर्व आपण मिक्स करून घेऊया. व्यवस्थित मिक्स करायचं आणि याच्यामध्ये आपण लागेल तसं थोडंसं पाणी टाकून याची मळून घ्यायचं व्यवस्थित. यात आपण थोडंसं पाणी टाकून मळून घेऊया. परत ह्याचे आपण वडे बनवणार आहोत गव्हाच्या पिठाचे. यात थोडा लिंबाचा रस आपण टाकून घ्यायचा. परत आपण व्यवस्थित त्याला आता मळून घेऊया. अशा प्रकारे आपलं पीठ झालं पाहिजे. हे पहा, 1.5 वाटी जर कणिक घेतली तर आपण याला अर्धी वाटी चण्याची डाळ घ्या. पीठ आता छान मळून झाले. आता याचे आपण वडे बनवून घेऊ. हाताला आपण थोडंसं तेल लावून घेऊया म्हणजे आपले गोल वडे ह्याचे छान होतील. हे पहा, अशा प्रकारे आपण हे वडे बनवून घ्यायचे. वडे अशा प्रकारे कणकेचे वडे खूप टेस्टी लागतात. तुम्ही नक्की ट्राय करून पहा. अशा प्रकारे आपण सर्व वडे बनवून घेऊया. मोठे आकार पण करू शकता, छोटे पण आकार करू शकता. छोटे आकार केले म्हणजे तळले व्यवस्थित जातात, जास्ती जाड पण करायची नाही. अशा प्रकारे आपण ठेवायचे. आता हे मी सर्व वडे करून घेते. अशा प्रकारे मी आता वडे बनवून घेतलेत. आपण आता हे तळून घेऊया. तेल गरम करायला ठेवले कढईमध्ये. आता आपण 1 वडा ह्याच्यामध्ये सोडून घेऊया. जास्ती जाड करायची नाही, तर जाड केले तर आतून कच्चे राहतात, म्हणून थोडेसे अशा प्रकारे ठेवायचे. कणकेचे वडे एकदम टेस्टी आणि हेल्दी असे हे वडे आहेत. तेल एकदम कडकडीत गरम करायचं. नंतर गॅस मिडियम ह्याच्यावर ठेवून आपण हे तळून घ्यायचे म्हणजे आतून व्यवस्थित असे तळले जातात. सर्व वडे आपण आता पलटून घेऊया. टाकल्या लगेच पलटायचे नाही, थोडेसे खालून त्याला तळे गेले पाहिजे. नंतर आपण ह्याला पलटून घ्यायचे. मस्त असे फुगतात पण आणि खायला खूप टेस्टी लागतात. नक्की ट्राय करून पहा. अशा प्रकारे आपण आता वडे खरपूस असे तळून घ्यायचे. आता किती मस्त तळलेत, कलर पण किती सुंदर आला बघा. हे तुम्ही नुसते खाल्ले तरी चालतात वडे, चहाबरोबर खावा किंवा असे नुसते जरी खाल्ले किंवा दह्याबरोबर खाल्ले तरी चालतात. पहा कलर किती सुंदर आला आपल्या वड्यांना. गव्हाच्या पिठाचे वडे, कणकेचे वडे म्हणायचे.
रेसिपी जर आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद. आपला वडा किती मस्त झाला आहे बघा. हा आपण दह्याबरोबर पण खाऊ शकतो किंवा नुसताही खाल्ला तरी टेस्टी लागतो. असा आपला हेल्दी कणकेचा वडा.